सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेम रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगजितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. दशमस्कंद उत्तरार्थ. जरासंध युद्ध, द्वारका निर्माण, 50व्यात केले कथन, भस्म झाला कालयवन, मुचुकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारकागमन, रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण, त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे, पराभव शिशुपाल रुक्मीचे, 54व्याचं त्यांचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध शंभराचा, 55वा तयाचा, जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा, स्यमंतकाचा 56वा. स्यमंतक हरण शतधनोद्धार, फिरून द्वारकेशी आला अक्रूर, 57व्यात मधुर कथा तयाचे. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया, 58वा सांगे तया, 16 सहस्र 100 जाया, 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा, अनिरुद्ध विवाह 61वा, रुक्मी वध पुत्रयोग 12वा, श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62, कृष्ण बाणासुर युद्ध 63, नृगराज कथा 64, 65 बलराम व्रज यात्रा, पौंड्रक काशीराजोद्धार 66, त्रिविधोद्धार 67, बलराम कोप सांब विवाह 68, वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही, 69व्यात कथाही, 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन, 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ, 73 सोडी राजबंदी वान, राजा श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन, यज्ञात पावला अपमान, 75व्यात यज्ञ संपूर्ण, राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्र
विदुरथोद्धार 78 बलराम हस्ते सूतवध बलबलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा सुदाम श्रीकृष्ण भेट मथुरा 80 झाली सुदाम्याची ऐश्वर्यप्राप्ती 81 कथा ती श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82 श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83 वसुदेव यज्ञोत्सव 84 ज्ञान मातापित्याशी 85 सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण कृष्ण जनक श्रुतदेवाशी दे दर्शन एकदा अनेक रूप धारण 86 वेदस्तुती 87 शिवसंकटमोचन 88 भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90 श्रीकृष्ण लीला विहार गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ। आज मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शके 1946 मागच्या महिन्यामध्ये भाद्रपद अश्विन कार्तिक वद्य त्रयोदशी या दिवशी आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा उत्सव साजरा केला। ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी त्या आळंदीमध्ये घेतली तो दिवस होता कार्तिक वद्य त्रयोदशी। त्यानंतर बरोबर एका महिन्यानी म्हणजे आजच्या दिवशी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी हे शके आहे 1218 या 1218 शकेमध्ये ज्ञानेश्वर महाराज नंतर सोपान काका यांनी समाधी घेतली आहे। आज सांगायचं विशेष म्हणजे या सोपान काका संत सोपान काका यांची आज पुण्यतिथी आहे। सोपानदेवांचं तसे अभंग जे आहेत फार कमी उपलब्ध आहेत। त्यांनी एक सोपानदेवी नावाचा ग्रंथ लिहिला। तो ग्रंथ पूर्णपणे उपलब्ध नसला तरी त्यांचे अनेक अभंग मात्र उपलब्ध आहेत। आता ही जी चारी भावंडं होती त्यामध्ये निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, त्यानंतर सोपानदेव आणि मुक्ताबाई। आता निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज किंवा सोपानदेव, निवृत्तीनाथ आणि सोपानदेव यांच्यामध्ये जवळपास 6 वर्षाचं अंतर होतं आणि सोपानदेवांपेक्षा मुक्ताबाई ही 3 वर्षांनी लहान होती। आता हे सोपानदेव ही जी नावं आहेत तीसुद्धा नावं फार महत्त्वाची आहेत। निवृत्ती म्हणजे या सगळ्या संसारातल्या आसक्तीपासून निवृत्ती प्राप्त करायची असेल तर एक सोपान म्हणजे एक शिडी पाहिजे, त्यामध्ये चालत गेल्यानंतर आपण निवृत्तीपर्यंत पोहोचू शकतो। पण त्यामध्ये आधी मुक्ता म्हणजे या सगळ्या बंधनातून मुक्तता, ती मुक्ता आणि मग ती सोपान जे आपल्याला सापडलं 12 सोपानयुक्त आपण म्हणतो आरतीमध्ये 12 सोपाने असे आहेत की या 12ही सोपान म्हणजे 12ही शिड्या, 12ही पायऱ्या या श्रीमद भागवताचे 12 स्कंद आहेत आणि शेवटी मुक्तीपर्यंत आपण जाऊन पोचतो, त्यामध्ये निवृत्ती आहे। या सोपानदेवांची समाधी जी आहे ती आपल्या काय ते सासवड, पुण्याच्या जवळ सासवड, ज्या मार्गाने आपण जेजुरीला जातो किंवा माणगावला जातो त्या ठिकाणी सासवडला यांची समाधी आहे। त्या निवृत्तीनाथांना वंदन करून आज आपल्या मुख्य विषयाकडे आपण वळूया। अथ 1पंचाशत्तमोऽध्याय, दशमस्कंदातील 91वा अध्याय आपण पाहायचा आहे। यामध्ये कालयवनाचे भस्म होणे आणि मुचकुंद राजाची कथा आहे। आता मुचकुंद राजा जे आहेत हे नाव पूर्वी पण आपल्याला आलेलं आहे। 9व्या स्कंधामध्ये 6वा अध्याय जो आहे तो मुचकुंद राजाची कथा आहे। हे 9वा स्कंद जो आहे ते ईशानुकथा, याचं लक्षण जे आहे ते ईशानुकथा। पूर्ण भागवतामध्ये जे 12 स्कंद आहेत त्याची विभागणी त्याच्या लक्षणाने झालेली आहे। अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणं ऊतयः मन्वंतर ईशानुकथा निरोधो मुक्तीर आश्रय। मुक्ती आणि आश्रय हा 11व्या आणि 12व्या स्कंदाचा विषय आहे। आता जो 10वा स्कंद आहे त्याचा विषय म्हणजे निरोध आणि ह्या मुचकुंदाची कथा जी आलेली आहे ती ईशानुकथा या 9व्या स्कंदामध्ये आली आहे।
म्हणजे या 9व्या स्कंदामध्ये दोन्ही कथा दिलेल्या आहेत. दोन्ही घराणे आहेत. चंद्रवंश आहे आणि सूर्यवंश आहे. इक्ष्वाकू राजा म्हणजे रामाचा जो वंश आहे त्यामध्ये कथा दिली. त्यामध्ये युवनाश्व नावाचा राजा होऊन गेला. या युवनाश्वाचा पुत्र जो होता मांधाता, आणि मांधाताचा विवाह बिंदुमतीशी झाला आणि त्यांच्या पोटी 3 मुलं, 3 मुलांचा जन्म झाला. त्यामध्ये पुलुकुत्स, अंबरीष आणि मुचकुंद अशी ती 3 नावं आहेत. आता अंबरीष जो आहे, अंबरीषाची कथा आपल्याला माहिती आहे की भगवंतांना अंबरीषाच्या मुळे 10 अवतार घ्यावे लागले. तर अंबरीषाचे भाऊ असणारे, लहान भाऊ असणारे हे मुचकुंद राजा आहेत. आणि त्या व्यतिरिक्त मांधाता आणि बिंदुमती यांना 50 मुली झाल्या आणि त्यांनी सौबरी ऋषीशी विवाह केला. म्हणजे सौबरी ऋषीने त्या 50ही जणींशी विवाह केला, असं आपण 9व्या स्कंधामध्ये आपण पाहिलं. आता या ठिकाणी काल आपण असं पाहिलं, यद भागवता दत्तम आधिपत्यम स्वसिद्धये सर्वं प्रत्यर्पयामासुर हरो भूमिगते नृपः. अनेक लोकपालांनी श्रीकृष्णाने जो त्या जरासंधावर विजय मिळवला तो पाहून त्या लोकपालांनी त्यांना अनेक गोष्टी भेट म्हणून आणून दिल्या होत्या. आणि त्या कारण भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतरण झाले होते ते त्याच कारणासाठी, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां. आणि आता भगवंतानी आपल्या योगमायेने सर्व लोकांना, मथुरेमध्ये असणाऱ्या सर्व मथुरावासियांना त्या द्वारकेमध्ये नेऊन पोचवले होते. द्वारकेचा विस्तार कसा झाला, द्वारकेचा जन्म कसा झाला, द्वारका कशी वसवल्या गेली, हे सुद्धा आपण कालच्या अध्यायामध्ये पाहिलं. आता सगळ्यांना तिथे नेऊन ठेवलं. आता भगवंत आता एकटे आहेत. ते आता कमळाची माळ घालून कोणतंही हातामध्ये शस्त्र न घेता त्या नगरातून बाहेर पडले. आता हा अध्याय सुरू होतो. काल यवनाचे भस्म होणे आणि मुचकुंदाची कथा. शुकदेव परीक्षित राजाला सांगत आहेत, तम विलोक्य विनिष्क्रांतम उज्जाहानम इवोडुपम दर्शनीयतमं श्यामं पीतकौशेय वाससम. लोकांनी पाहिलं की हा भगवान श्रीकृष्ण जे आहे ते मथुरा नगरीच्या मुख्य द्वारातून बाहेर पडलेले आहेत. या सगळ्या लोकांना तिथून हलवलेलं आहे. बाजूला सगळा वेढा आहे आणि त्यांचे अत्यंत देखणं असं स्वरूप होतं. आता भगवंताचं स्वरूप वर्णन जे आहे ते प्रत्येक ठिकाणी त्याच पद्धतीने सगळीकडे केलं आहे. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे, गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे, चतुर्भुज रूप आहे. त्यांना पाहून कालयवनाचा देखील निश्चय झाला. कालयवनाला असं वाटलं, आता हा कालयवन कोण? तर नारदांच्या सल्ल्यानुसार त्या जरासंधाने कालयवनाची योजना केली यांच्यावर हल्ला करण्यासाठी. आणि कालयवन 9 अक्षौहिणी सैन्य घेऊन त्या ठिकाणी आला होता. आता नारदाने जी जी लक्षणं यांना सांगितली होती ती ते तपासून घ्यायला लागले या भगवान श्रीकृष्णांना पाहून. सगळं चिन्ह आहे, वत्सचिन्ह आहे, 4 भुजा आहेत, कमळाप्रमाणे सुंदर असे नेत्र आहेत, गळ्यामध्ये वनमाला आहे, अपार असं सौंदर्य आहे की ज्याच्या सौंदर्यावरून दृष्टी कधीही इकडे तिकडे जाणार नाही. पाहणारा त्यामध्ये देहभान विसरून जातो. फक्त आता एक गोष्टीची कमी होती, ही यांच्या लक्षात आली या कालयवनाच्या, की हा जर श्रीकृष्ण असेल तर हा चतुर्भुज आहे आणि 4ही हातामध्ये काहीतरी शस्त्र आहेत असं मला नारदाने सांगितलेलं होतं. पण या ठिकाणी पाहतात तर हातामध्ये शस्त्रसुद्धा नाहीत आणि पायी निघालेलं आहे हे त्याने पाहिलं. आता मुचकुंदाने या कालयवनाने विचार केला, आता याच्याशी लढायचं आपल्याला तर याच्याशी म्हणजे शस्त्र हातात न घेताच लढावं लागेल. म्हणून कालयवन जो आहे तो श्रीकृष्णाच्या दिशेने आता पळत सुटला. काल जसं सांगितलं, त्वमेव केवलम कर्तासी त्वमेव केवलम धर्तासी सारखा त्वमेव केवलम डिप्लोमसी. आता डिप्लोमसी अशी, आता ज्याला आपल्याला मारायचं आहे त्याला कुठेतरी अशा ठिकाणी घेऊन जायला पाहिजे रणांगणावरून. पण ते नेण्यासाठी जी डिप्लोमसी आहे भगवान श्रीकृष्णाने केली ती अशी की स्वतःच आता ते मैदान सोडलं आणि पळत सुटले. हातामध्ये शस्त्रसुद्धा घेतले नाही. कालयवनाला वाटलं की आता हा आपल्याला घाबरला म्हणून इथून पळून जात आहे आणि म्हणून त्यांनी त्याचा पाठलाग केला. अन्वधावत जिघृक्षुस्तं दुरामपी योगिनाम. एवढा मोठा योगी म्हणतात स्वतःला
पण हा मात्र माझ्यासमोर पळत सुटलेला आहे आणि म्हणून काल यवन जो आहे तो त्याच्या मागे पळत सुटलेला आहे. आता त्या धावपळीमध्ये पुढे श्रीकृष्ण आहे आणि मागे काल यवन पळत आहे. काल यवन म्हणजे हा यवन राजा आहे. यवन म्हणजे मुसलमानाचा राजा आहे. तो पळत गेला त्यांच्या मागे, कृष्णाच्या मागे, आणि पुढे गेल्यानंतर एका पर्वताच्या गुहेमध्ये भगवान श्रीकृष्णाने प्रवेश केला. नितो दर्शयता दूरम यवनेशो आद्री कंदरम. आद्री म्हणजे पर्वत, कंदर म्हणजे गुहा. पर्वताच्या गुहेमध्ये भगवंताने प्रवेश केला. पलायनम यदुकुले जातस्य तव नवचितम इति क्षिपन्न अनुगतो नैनम प्रापाहता शुभः. आता काल यवन जो आहे तो त्याची अवस्था पाहून, कृष्णाची अवस्था पाहून म्हणतो की तू यजुवंशामध्ये स्वतःला श्रेष्ठ समजतो, पण हे असं पळून जाणं तुला शोभत नाही. आणि त्यांना टाकून तो बोलायला लागला आणि त्यांच्या मागे पळत पण होता. पण या काल यवनाची जी पापं होती ती अजून नष्ट झाली नव्हती. आपली पापं जेव्हा नष्ट होतात, खऱ्या पुण्याचा उदय होतो, तेव्हा भगवंताची प्राप्ती जीवाला होते. पण या कालयवनाला त्याची प्राप्ती झाली नाही, कारण त्याची अजून काही पापं शिल्लक होती. आता पुढे दिलेलं आहे, कालयवनाने हा विचार केला की हा मला इतक्या लांब घेऊन जात आहे, त्याच्या मागे मी पळत आहे, आणि त्या धावपळीमध्ये त्या गुहेमध्ये गेल्यानंतर तिथला अंधार पाहिला आणि कालयवन त्या दाराशी जाऊन पोचला. आता त्याला आतमध्ये अंधूक दिसत होतं आणि त्याला असं दिसलं की त्या ठिकाणी हा एवढा धावत पळत आला, पण जीवाच्या भीतीने येऊन या ठिकाणी एक नाटक करत आहे स्वतः. कारण याचं नाव नटवर म्हणजे जो नाटक करतो तो नट. खरा नट हाच आहे, कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळे युक्ती करून हा सगळ्यांना जिंकत असतो. आता त्या ठिकाणी एक माणूस झोपलेला त्यांना दिसला कालयवनाला, आणि त्याला असं वाटलं की हा भगवान श्रीकृष्णच आहे. इति मत्वा अच्युतम मूढस तम पदा समताडयत. आता भगवान श्रीकृष्णाचं आहे असं पाहिलं आणि त्याने त्याला लाथ मारली. आता त्या कृष्णाला याने का नाही ओळखलं, तर त्या ठिकाणी जो पुरुष झोपलेला होता त्याच्या अंगावर भगवंताने आपला शेला पांघरला होता. आता त्या कृष्णाचा शेला याने पळताना पाहिलेला होता, म्हणून तो त्या शेल्याला त्याने ओळखलं, पण आतमध्ये तो कृष्ण आहे असं समजून त्यांनी लाथ मारली. दिशो विलोकयन पार्श्वे तमद्राक्षी दवस्थितम. इकडे तिकडे पाहत असताना तो कालयवन जो होता उभा, आता तो जो पुरुष त्या ठिकाणी झोपलेला होता त्याला ती लाथ बसली आणि तो झोपेतून जागा झाला. आता ते पुरुष कोण होते ते आपल्याला पाहायचं. आता झोपेतून आपल्याला कोणी जागं केलं आणि असं लाथ मारून जागं केलं तर आपल्याला किती संताप येतो विचार करा. आमचे दत्तावतारी नाना महाराज चराणेकर त्यांच्या पोथीमध्ये मार्तंड महिमामध्ये 2-3 अध्यायातच ते सांगतात की लहानपणी माझ्याकडून सकाळी उठण्यासाठी उशीर झाला आणि म्हणून माझ्या वडिलांनी मला झोपेतून उठवलं आणि माझी मान पकडली आणि माझं डोकं भिंतीवर आपटलं. 4-5 वर्षाचं वय असणारे नाना महाराज आणि त्यांचे वडील, त्यांचं नाव मार्तंड शंकर चराणेकर, म्हणजे वडिलांचं नाव शंकर. आता नाना महाराज असं म्हणतात की ज्या दिवशी माझं डोकं भिंतीवर आपटलं, मी उशिरा उठल्यामुळे 3:30-4च्या नंतर मी झोपलेला होतो, म्हणून माझ्या वडिलांनी ते डोकं आपटलं. त्या दिवसापासून, त्या क्षणापासून मी कधीही असा जास्त वेळ झोपलेलो नाही. एक चांगला सत्संग मला त्यांच्याकडे लाभला. मी जवळपास 1.5-2 वर्ष इंदोरला होतो. त्यावेळेस अनेक वेळेस दिवसाच्या कुठल्याही वेळेस मी त्यांच्या ठिकाणी जेव्हा गेलो तेव्हा ते मला पलंगावर बसलेले दिसले. ते झोपलेले कधी दिसलेच नाहीत मला. आता इथे हा जो झोपलेला होता तो कोण आहे, तो जागा झाला आता आणि तो इकडे तिकडे त्या अंधारात पाहू लागला आणि पाहताच त्याला कोणीतरी एक राजा, यवनराज, काल यवन त्या ठिकाणी उभा असलेला दिसला. स तावत् तस्य रुष्टस्य दृष्टिपातेन भारत देहे जेना अग्निना दग्धो भस्मसात अभवत क्षणात. अभवत म्हणजे भवत म्हणजे होणे, अभवत म्हणजे झाला. या
त्या पुरुषाने उठल्यानंतर याच्याकडे दृष्टी टाकली, त्याला पाहिलं कालयवनाला आणि पाहिल्याबरोबर त्याच्या दृष्टिक्षेपाने त्या कालयवनाचा शरीरामधला अग्नी प्रज्वलित झाला आणि पाहता पाहता तो भस्मीभूत झाला. अशी कथा आहे. आता एवढं सांगितल्यावर लगेच परीक्षित राजा, जो अगदी सावधानपणे सगळ्या गोष्टी ऐकत होता, म्हणून श्रवणी जसा गुण परीक्षितेचा, विवेकी विरागी जगी. श्रवणी जसा गुण परीक्षितेचा म्हणजे परीक्षिती राजासारखा श्रवण व्हायला पाहिजे. तेव्हा जे आपण श्रवण करतो ते आपल्या अंतरंगामध्ये भिनलं जातं. आता राजाने प्रश्न विचारले या ठिकाणी. राजाचे प्रश्नसुद्धा खूप सुंदर आहेत. को नाम समुपमान ब्रह्मन, हा कोण आहे, याचं नाव काय आहे. कस्य किम वीर्य एवच, कोणाच्या वीर्याने हा उत्पन्न झाला, म्हणजे हा कोणाचा मुलगा आहे असा प्रश्न विचारला. पुढे म्हणतात कस्मात गुहाम गता शिष्ये किन तेजो यवनार्दन, की हा या ठिकाणी जो आलेला आहे तो पुरुष कोण आहे, तो कोणाचा पुत्र आहे आणि कोणत्या प्रकारची शक्ती त्याच्या ठिकाणी आहे, आणि हा पर्वताच्या या गुहेमध्ये अंधारामध्ये येऊन का झोपला, असे काही प्रश्न परीक्षित राजाने शुकदेवांना विचारले. आता शुकदेव त्याचं उत्तर देतात. ते कोण आहे ते. स इक्ष्वाकू कुले जातो मांधाता मांधात्र तनयो महान मुचकंदो इथं ख्यातो ब्रह्मण्य सत्संग रहा. तो इक्ष्वाकू वंशातील राजा आहे. जसं आपण पाहिलं बिंदुमती आणि यवनाश यांचे जे 3 पुत्र, त्यातला लहान मुलगा जो आहे तो मुचकुंद ऋषी आहे. ते मुचकुंद ऋषी या ठिकाणी झोपलेले होते आणि त्यांच्या झोपेतून उठवल्यामुळे त्यांना आलेल्या क्रोधामुळे हा कालयवन भस्मसात झाला होता. ते मुचकुंद ऋषी ब्राह्मण भक्त होते आणि सत्यप्रतिज्ञ महापुरुष होते. लब्ध्वा गुहंसे ते स्वपादम मुचकुंदम अथा ब्रुवन. पुष्कळ दिवसानंतर या मुचकुंद ऋषीचे 2-4 श्लोकामध्ये वर्णन केले आहे. कोण आहेत काय नाही ते सांगितलं. एकदा असुरांना भ्याल्यामुळे इंद्रादी देवता ज्या आहेत त्या स्वतःच्या रक्षणाकडे या राजा मुचकुंदाकडे आले. मुचकुंद पृथ्वीवरचे सार्वभौम असा राजा होता. त्या राजाला त्याने प्रार्थना केली की आमचा जीव धोक्यामध्ये आहे, तर तुम्ही काहीतरी करा आणि आमचा जीव वाचवा. आता हे देव जे आले ते स्वर्गातून आले. ते पाहताच त्या राजाने मुचकुंद ऋषीने आपलं राज्य वैभव जे काय ते सगळ्याचा त्याग केला आणि स्वर्गामध्ये गेले आणि त्या ठिकाणी घनघोर युद्ध केलं. आणि त्या युद्धामध्ये याचा खूप मोठा पराक्रम झाला आणि अखंड असं युद्ध झाल्यामुळे तो राजा मुचकुंदसुद्धा थकून गेलेला होता. पण काही दिवसानंतर लब्ध्वा गुहंते स्वपालम मुचकुंदम अथा ब्रुवत राजन वीरमताम कृच्छ्राज भवान न परिपालनात. राजन, आमच्यासाठी तुम्ही खूप कष्ट केले, कारण आता त्या दिवशी त्या मुचकुंद ऋषीच्या जागेवर त्या ठिकाणी युद्धामध्ये काम करण्यासाठी भगवान कार्तिकेय आलेले होते. कार्तिकेय म्हणजे शंकर पार्वतींचे मोठे पुत्र असणारे गणपतीचे मोठे भाऊ कार्तिकेय. ते सेनापती म्हणून त्यांना मिळाले आणि म्हणून आता त्या सगळ्या देवतांनी मुचकुंदांना प्रार्थना केली की तुम्ही आमच्या रक्षणासाठी खूप श्रम घेतले, आता थोडीफार विश्रांती घ्यावे, आमचे रक्षण करता यावे. म्हणून मनुष्य लोकातील एवढं मोठं राज्य तुम्ही त्याचा त्याग केला आणि या ठिकाणी सगळ्या भोगांचा त्याग करून तुम्ही इथे आलात. सुता महिषो भवतो ज्ञात यो अमात्य मंत्रिणः प्रजाश्च तुल्यकाली या नादुरा संती कालिता. आपण आपले पुत्र, राण्या, बांधव जे पृथ्वीवर होते त्यामुळे अमात्य होते, काही मंत्री होते, हे सगळे सोडून आपण या ठिकाणी आला आणि इतके वर्ष हे घनघोर युद्ध झालं. आता खालची पृथ्वीवरची परिस्थिती अशी आहे की या काळाने त्या सर्वांना गिळून टाकलेलं आहे. म्हणजे आता त्यापैकी कोणीही जिवंत नाही. कालो बलियान बलिनाम. आपण म्हणतो समय बडा बलवान, कालो बलियान बलिनाम. जे महाबळी आहे, जे शूर आहे, ज्यांच्यामध्ये भरपूर शक्ती आहे, त्या सगळ्यांपेक्षा जास्त शक्ती या काळामध्ये आहे. आणि आपण कसे आहात, तो स्वतः काळ जो आहे तो समर्थ आहे, अविनाशी आहे आणि भगवत स्वरूप आहे, भगवंताचं रूप आहे हा काळ म्हणजे. आणि आता
तुम्ही आता मोक्षाखेरीज तुम्हाला आमच्याकडून कोणता तरी वर मागून घ्या, मोक्षाखेरीज. आता हे देवता म्हणतात, मोक्ष काही आम्ही देऊ शकत नाही. वरम वृष्णीव भद्रंते ऋते कैवल्यम अद्य नहा. ऋते म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सोडून तुम्ही काही पण मागा, त्याला ऋते म्हणतात. याशिवाय आणि मग ते म्हणतात, एक एवेश्वरस्तस्य भगवान विष्णुर अव्ययः. कारण हा जो वर आहे, तो वर मोक्षाचा जो आहे की मोक्षप्राप्ती जो आहे, ती फक्त भगवंतच करून देऊ शकतात. आताच काल परवा गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी झाली 111वी. त्यामध्ये आमच्या ब्रह्मानंद महाराजांनी लिहिलेलं मोक्षप्राप्तीचे रहस्य नावाचं एक प्रकरण त्या पुण्यतिथीच्या दिवशी सगळ्या गावामध्ये पुण्यतिथी साजरी करताना म्हणण्यात येतं, ते ऐकण्यात येतं, ते वाचतात. ते पण आपण जरूर वाचावं. स्वापम यातम यस्तु मध्ये बोधयेत्वात्मचेतनः स यत्वा दृष्टमात्रस्तु भस्मीभवतु तत्क्षणात. हे राजा, आता वर मागा म्हटल्यानंतर त्याने एक वर मागितला. तेव्हा देवाने सांगितलं की हे राजा, झोप घेत असताना, कारण आता तू खूप थकलेला आहेस आणि आता तुला आम्ही वर देतो की तुला गाढ अशी झोप लागेल आणि अजून एक तुझी झोप ती तशीच राहावी यासाठी अजून एक वर देतो की जो कोणी तुला मध्ये जागं करेल, तुला झोपेतून जो उठवेल, तू उठल्यानंतर तुझी दृष्टी ज्याच्यावर जाईल तो भस्मसात होईल. यवने भस्मसान्निते भगवान सात्वतर्षभः आत्मानं दर्शयामास मुचुकुंदाय धीमते. असा वर त्यांना मिळाला मुचुकुंद ऋषींना. राजा आहे, ऋषी झाले आणि त्यांना हा वर मिळाला. आता कालयवन का भस्म झाला आणि कालयवनाला भगवंतानी स्वतःच्या मागे पळवत आणून या ठिकाणी का आणलं, म्हणजे यामध्ये सगळा कर्मयोग, कर्मविपाक याचा सिद्धांत आहे. कुठलंही कर्म त्याचं फळ जेव्हा परिपक्व होतं तेव्हा ते फळ जीवाला प्राप्त होतं आणि ते होण्यासाठी त्याला कित्येक वर्ष वाट पाहावी लागते. काही जणांच्यामध्ये तहान लागली, पाणी पिलं की लगेच तहान शमती, म्हणजे ताबडतोब त्याचं फळ मिळतं. वर्षभर अभ्यास केला, मग वार्षिक परीक्षा दिली, तरी पण 1-2 महिन्याने मग त्याचा निकाल लागतो, रिझल्ट लागतात आणि मग आपण पास होतो किंवा नापास होतो. त्याला थोडं जास्त अवधी लागतो. तसंच जी कर्म आपण पूर्वी केली होती, पूर्वजन्मात केली होती, त्याचं फळ मिळण्यासाठी जीव पुन्हा जन्म घेतो आणि मग ते फळ चांगलं असेल तर सुख भोगेल आणि वाईट असेल तर त्याचं दुःख, ती नरक यातनासुद्धा जीवाला भोगाव्या लागतात. आता हा कालयवन जो आहे तो राजाच्या म्हणजे मुचुकुंदाच्या त्या तेजाने हतप्रभ झाला होता. आता मुचुकुंद ऋषी जे आहेत, ते मुचुकुंद ऋषी आता त्याने पाहिलं की हा तर कालयवन जो आहे तो भस्म झालेला आहे, पण त्या अंधारामध्ये त्याला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. अंगावर शिरा नसलेले भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी त्याला दिसले, पण त्याने काही त्यांना ओळखलं नाही. आणि मग मुचुकुंद जे आहे राजा, तो या ठिकाणी काही प्रश्न विचारतो. आपण कोण आहात? को भवान इह संप्राप्तो. या ठिकाणी आलेले आपण कोण आहात? आणि विपिने गिरी गह्वरे, या एवढ्या घनदाट जंगलामध्ये, या गुहेमध्ये आपण कसे काय आलात? पदभ्याम पद्मपलाशाभ्याम विचरस्यु कंटके. या जंगलामध्ये काटे कुटके आहेत, अनेक पक्षी आहेत, अनेक सर्प आहेत आणि हे सगळे धोका पत्करून आपण या ठिकाणी कसे काय आलात? पदभ्याम पद्मपलाशाभ्याम, आपले इतके कोमल चरण आहेत. पदभ्याम म्हणजे द्विवचन त्या ठिकाणी दिलेलं आहे. दोन्ही पाय आपण जे आहेत इतके कोमल आहेत, पण या काट्यांच्या मार्गावरून आपण या ठिकाणी कसे काय आलात असा प्रश्न विचारतात. आणि मग ते म्हणतात, किम स्वित तेजस्विनाम तेजो भगवान वा विभावसू. आपण कोण आहात? आपलं तेज इतकं प्रखर आहे ते पाहून मला असं वाटतं की आपण कदाचित भगवान असाल, भगवंत असाल, देव असाल किंवा विभावसू. वसू म्हणजे अष्टवसू जे आहेत त्यापैकी आपण कोणीतरी असाल. सूर्य, सोम, महेंद्रो, लोकपालो असं कोणी तुम्ही आहात का, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारतो. म्हणणे त्वाम देवदेवानां त्रयाणां पुरुषर्षभ. मला असं वाटतं, म्हणणे म्हणजे मला असं वाटतं, माझं मत मी सांगतो. तो आता मुचुकुंद ऋषी म्हणायला लागले की आपण तीन मुख्य देवता म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश, यापैकी
ब्रह्मदेव तर सृष्टीचं सर्जन करतात, महेश जे आहे त्याचा संहार करतात, पण स्थिती जी आहे, पालन जे आहे ते विष्णू करतात. म्हणून तुम्ही पुरुषोत्तम भगवान आहात का? त्यामुळे तुमचा या ठिकाणी आल्यामुळे गुहेतील अंधारसुद्धा आता निघून गेला आहे. सगळीकडे तेज पसरलेलं आहे. प्रदीप प्रभया यथा. प्रदीप नाव जे आहेत, प्रदीप म्हणजे दिवा. दिवा लावल्यावर ज्या क्षणामध्ये दिवा लावतो त्या क्षणामध्ये सगळा अंधार नाहीसा होतो. तमसो मा ज्योतिर्गमय तसं. आणि मग आता प्रश्न विचारता, की तुमचा जन्म कुठे झाला? कोण आहात तुम्ही? तुमचं कर्म काय? तुमचं गोत्र काय? असे बरेच प्रश्न विचारले. स्वजन्म कर्म गोत्रम वा कथ्यताम यदी रोचते. कथ्यताम म्हणजे मला सगळं सांगा. आणि यदी रोचते. यदी म्हणजे जर. यदी तदी. जर तर. यदी रोचते म्हणजे तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही मला ते सांगा. मुचकुंद इथे प्रोक्तो यौवनाश्वातमध्ये प्रभो. मग आता मुचकुंद ऋषी सांगतात, यौवनाश्वाचा नंदन म्हणजे यौवनाश्वाचा पुत्र असणारे मांधाता. आणि मांधात्याचा मी पुत्र आहे. पुष्कळ दिवसापासून मी युद्ध केल्यामुळे थकलो होतो आणि मला या ठिकाणी इंद्रियांनी जी शक्ती माझी लोपून घेतली होती, म्हणून मला या ठिकाणी झोप आली आणि या निर्जन ठिकाणी मी झोपलो होतो. पण खात्रीने माझ्या पापानेच या कालयवनाला जाळून टाकलेलं आहे. म्हणजे त्याचं पाप होतं त्या कालयवनाचं आणि म्हणून तो जळून या ठिकाणी भस्मसात झाला. आता मुचकुंद राजा असं म्हणतो, हे सगळं ऐकलं त्यांनी. या ठिकाणी एक शब्द आहे, एवम संभाषितो राज्ञा भगवान भूतभावना. भगवंताचं भूतभावना हे एक नाम आहे. श्री विष्णू सहस्रनामामध्ये पहिल्याच श्लोकामध्ये भीष्माने जे युधिष्ठिराला सांगितलं ते विष्णू सहस्रनाम दिव्य असं स्तोत्र आहे. ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भवत्प्रभू भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावना. तर भूतभावना असं या ठिकाणी कृष्णाला त्यांनी संबोधलेलं आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण श्री भगवान वाचो जन्मकर्मा अभिधानानी संते मेंग सहस्रशः. आता ते म्हणतात की माझे जन्म कर्म नाम हजारो आहेत. भगवंताची अनेक नामे आहेत. आणि गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये म्हणते मज अनाम्यासी नाम ठेविती. मी अनामी आहे. मला नावच नाही, मला रूप नाही, मला काही सौंदर्य नाही किंवा मला तुमच्यासारखा काही देहसुद्धा नाही. असं भगवंत जे आहे ते निर्गुणामध्ये आहे. पण ते आपल्यासाठी त्यांनी हा सगुण अवतार धारण केला आहे. तिन्ही लोक जे आहेत त्यामधले जे ऋषीमुनी आहेत ते या भगवंताच्या जन्माचं कर्माचं अनेक प्रकारे वर्णन करतात. पण त्यांनासुद्धा या भगवंताचा थांगपत्ता लागलेला नाही. ते सुद्धा भगवंतापर्यंत जाऊन पोचू शकले नाहीत. आणि मग म्हणतो विज्ञापिता विरिंचेन पुराहम धर्मगुप्तये. धर्माचे रक्षण आणि पृथ्वीला भारभूत झाल्या असुरांचा संहार यासाठीच माझा अवतार होतो. कोणाला सांगतात मुचकुंदाला. आणि मुचकुंद जे आहे ते आपल्या परीक्षित राजाचे परीक्षित नाही काय अंबरीष राजाचे लहान भाऊ आहेत. ज्या अंबरीषासाठी भगवंताने अवतार घेतला तेच भगवंत या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये उभे आहेत. अवतीर्णो यदुकुले ग्रह आनक दुंदुभे वदंती वासुदेवेती वासुदेव सुतम ही माम. आता मी कोण आहे भगवंत सांगतात की यदुवंशामध्ये माझा जन्म झाला. मुचकुंद जे आहे ते सूर्यवंशामधले आहेत. यदुवंशामध्ये माझा जन्म झाला आणि वसुदेव देवकीच्या घरी मी अवतार ग्रहण केला. वसुदेवाचा पुत्र असल्यामुळे मला वासुदेव असं म्हणतात. आणि आता ते म्हणतात की कालयवनाला तू भस्मसात केलं आहे आणि या कालनेमी जो आपल्या रामायणामध्ये ज्याचं नाव येतं त्यानंतर प्रलंबासूर हा या कृष्णाच्या जन्मामध्ये आहे. हे जे साधू लोकांचा सज्जनांचा द्रोह करणारे आहेत त्यांचा संहार करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. आणि कालयवन मात्र तुझी नुसती दृष्टी पडल्याबरोबर तो भस्मसात झाला. तुझ्यामध्ये ही शक्ती आहे हे मला माहीत होतं, कारण तुमचे जन्म फक्त एकच जन्म आहे. पण मी अनंत काळापासून मी आहे. विवस्वानाला मी हा योग सांगितला असं जे 4थ्या अध्यायात गीतेमध्ये म्हटलेलं आहे ते सगळं भगवंत या ठिकाणी या मुचकुंदाला सांगत आहेत. आता म्हणतात की तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी मी या गुहेमध्ये आलेलो आहे. कारण तू पूर्वी माझी फार मोठी साधना केली आहे. वरान वृष्णी व राजर्षे सर्वान कामान ददामी ते.
तू वर माग, तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेल. जो पुरुष मला शरण येतो त्याला पुन्हा कधीही शोक करावा लागत नाही. तद्धामम परमं मम. शुकदेव सांगतात, ज्ञात्वा नारायणं देवं गर्गवाक्यम अनुस्मरण. मुचुकुंदाने हे सगळं ऐकलं आणि त्यांना ते स्मरण झालं. शुकदेव पण त्यांनाही स्मरण झालं की गर्गमुनींनी या भगवान श्रीकृष्णाचं नामकरण जेव्हा केलं तेव्हा नंदांना याचं सगळं भविष्यसुद्धा सांगितलेलं होतं. ज्ञात्वा नारायणं देवं गर्गवाक्यम अनुस्मरण. अनुस्मरण म्हणजे ते जे पूर्वी सांगितलं होतं त्याचं स्मरण त्यांना झालं. आता 3-4 श्लोक या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहेत. मुचकुंद राजा म्हणतो, सुखाय दुःख प्रभवेषु सज्जते गृहेषु योषित पुरुषश्च वंचितः. या जगामध्ये सर्व प्राणी जे जन्माला येतात ते भगवंता तुझ्या मायेने मोहित होतात. आणि जे लोक हे सगळं तुझी माया आहे याचा अनुभव असूनसुद्धा तुझी अस्तित्व जे जाणत नाही ते मात्र अनर्थाला कारण होतात. ते तुझं भजनसुद्धा करत नाही, ते तुला हातसुद्धा जोडत नाही, तुझ्या ठिकाणी नम्रसुद्धा होत नाहीत. उद्धटपणे कसं तरी ते बोलतात, कारण ते त्यांच्या पूर्वपापानुसार त्यांची ही वाणी दूषित झालेली असते. सर्व सुखांसाठी सर्व दुःखांचे मूळ असलेल्या घरामध्ये म्हणजे सगळं सुख प्राप्त व्हावं म्हणून संसारामध्ये आले आणि घरादारामध्ये आसक्त झाले. पण समर्थ म्हणतात त्याप्रमाणे सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले, भजन सगळे गेले, चित्त दुश्चित झाले. भ्रमित मन वळेना, हित ते आकळेना, परमकठीण देही देहबुद्धी गळेना. अशी त्यांची अवस्था झाली. मग आता पुढे सांगतात, लब्ध्वा जनो दुर्लभ अत्र मानुषम. या ठिकाणी दुर्लभ असा मनुष्य देह त्यांना प्राप्त झाला. कथंचित दिव्यंगम यत्न न तो अनघा. दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त झाला, पण दुर्बुद्धी घेऊन त्यांचा जन्म झाला. पशुप्रमाणे संसाररूप अंधाऱ्याविरुद्ध ते पडून राहतात आणि माझ्या चरणकमलाची उपासना करत नाहीत, तुझ्या चरणकमलाची. आणि मग म्हणतात, जसा मातीचा घडा, जशा या भिंती आहेत, तसं हे शरीर जे आहे ते मी आहे असं मी समजलं, असं मुचकुंद राजा म्हणतात. आणि मदांध होऊन मी आपली पर्वा न करता रथ, घोडे, राज्य, वैभव याचाच विचार केला आणि मी आत्तापर्यंत या पृथ्वीवर सगळीकडे फिरत होतो. मुचकुंद राजा स्वतःची अवस्था त्या ठिकाणी सांगतात. गाम पर्यटन त्वा गणयन सुदुर्मदः. अशी माझी अवस्था आहे. निराळ्या कामनांच्या चिंतेमध्ये पडून बेसावध राहिलो. विषयासक्त लोभी माणसाला जसं नित्य सावध असणारे कालरूप जे आहे, त्या काळाचे काळ केव्हा आपल्यावर घाला घालील हे त्याला समजत नाही. जसा भुकेने व्याकुळ झालेला साप बेसावध असणाऱ्या उंदराला पकडतो, तसा हा काळ जीवाला केव्हाही पकडतो, म्हणजे ग्रासन टाकतो. काल व्याल मुख ग्रास. आता तेच मुचकुंद राजा स्वतःची अवस्था सांगतात. जे आधी सोन्याच्या रथावर बसून होते, जे आधी सगळं साम्राज्य उपभोगत होते, हत्तीवर बसून सगळीकडे जात होते, तेच शरीर म्हणजे तोच राजा पुढे मेल्यानंतर विष्ठा, किडे आणि राखेचे ढीग म्हणतात. 16व्या दशकामध्ये श्रीमद भागवतामध्ये पंचमहाभूतांचं एक वर्णन केलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे हा शरीर जे आहे ते कशा प्रकारे परिवर्तित होतं आणि शेवटी ते भूमीवरच पडतं, ते विष्ठा होईल, ते काही त्याचे किडे होतील किंवा राख होईल, अशी अवस्था या जीवाची होते. म्हणून या जीवाचा जास्त भरोसा ठेवू नये, कारण हे भाड्याचं घर आहे. भाड्याचं घर असल्यामुळे त्याचा मालक दुसरा आहे. आपल्याला मात्र काही काळ राहण्यासाठी हा देह प्राप्त झालेला आहे. आता पुढे, ग्रहेषु मैथुन्य सुखेषु योषिताम क्रीडा मृग पुरुष ईश नीयते. मुचकुंद राजा सगळं सांगतात. सर्व दिशांवर विजय प्राप्त केला आणि जगात कोणीही माझ्यासारखा नाही असं मला वाटत होतं. आणि असं अनेक राजांना वाटतं. आणि तेच पुरुष जेव्हा स्त्रियांकडे विषय सुख मागतात तेव्हा मात्र लंपट बनतात. स्त्री कारणे अशा जवळपास 10-12 ओव्या आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये आहेत. करोति कर्माणि तपस्सुनिष्ठितो निवृत्त भोगस तदपेक्षया ददत.
विषयभोगांचा त्याग करून पुन्हा आपण सम्राट व्हावे असं मात्र आता मला तुझ्या भेटीनंतर वाटत नाही. सत्संगमो यरी तदैव सद्गतौ परावरेशे त्वयि जायते मतिही. कार्यकारणरूप जगताचे स्वामी तुम्ही आहात आणि तुमच्या ठिकाणी जर माझी बुद्धी स्थिर झाली तर मला चांगली गती प्राप्त होईल. न कामयेन अन्यम तव पादसेवना. आता मला काय तुमच्याकडून मागावं असं विचारलं तर मी सांगेल की आपल्या चरणाच्या सेवेव्यतिरिक्त मला काहीही नको. कारण अनासक्त लोकसुद्धा, म्हणजे अनासक्त लोक म्हणजे जे साधू संत सत्पुरुष आहेत ते सुद्धा फक्त त्याचीच प्रार्थना करतात, कुठल्याही सांसारिक गोष्टीची याचना करत नाहीत. आणि या कर्मबंधामध्ये अडकवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याची याचना कोण करेल, कोण शहाणा माणूस करेल, तसं ते या ठिकाणी म्हणतात. आता भगवान जे आहेत ते सगळं आता पुढे सांगतात. श्रीकृष्ण म्हणाले, सार्वभौम महाराज मतिस्ते विमलोर्जिता वरे प्रलोभितस्तस्यापि न कामैर विहिता यतः. हे सार्वभौम राजा मुचकुंदा, तुझी बुद्धी अतिशय पवित्र आहे आणि उच्च कोटीची प्रगल्भता तुला प्राप्त झाली आहे. मी तुला वर देण्याचे प्रलोभन केले. तेव्हा भगवंताची प्राप्ती होती. भगवंत आपल्याला वर देतात तेव्हा ते एका दृष्टीने आपली परीक्षा पाहत असतात. आमचे गोंधळकर महाराज म्हणतात, पोटापुरता पैसा असला की माणूस सुखी समाधानी राहतो. आणि पोटापुरता पैसा म्हणजे आपली बायको, आपली मुलं हे सुखाने राहावेत एवढाच पैसा. जेव्हा भगवंत एखाद्याला त्यापेक्षा जास्त पैसा देतो तेव्हा तो त्याची परीक्षा पाहत असतो. एवढा जास्त पैसा दिल्यानंतर हा पुन्हा माझी भक्ती करतो की नाही हे तो पाहत असतो. आणि त्यामुळे प्रत्येक क्षणी भगवंत आपली परीक्षा पाहत आहे असं म्हणून जीवाने संसारामध्ये रमलं पाहिजे. आणि ते रमत असताना मन मात्र भगवंताच्या चरणीच ठेवलं पाहिजे. जे लोक माझी भक्ती करत नाहीत, मी तुला बरेच प्रलोभनं दाखवले पण तू त्यापैकी कुठल्याही प्रलोभनात अडकला नाही. त्यामुळे तू माझा भक्त जे आहे तो एक वेगळ्या प्रकारच्या उच्च कोटीचा भक्त आहेस. जे लोक माझे भक्त नाहीत ते प्राणायाम इत्यादी साधनांनी मनाला वश करण्यासाठी कितीही प्रयत्न करोत. आता इथे म्हणजे काय म्हणतात, कॉन्ट्रोवर्शियल वाक्य दिल्यासारखं आहे. मग प्राणायाम करायचे की नाही, योग साधना करायची की नाही, रामदेव बाबांनी सांगितलं त्याप्रमाणे लागायचं की नाही, ते फक्त जीव जो आहे, शरीर जे आहे ते निरोगी ठेवण्यासाठी आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी निश्चितच नाही, पण ती सुरुवात आहे. त्यानेच भगवंताची प्राप्ती होणार आहे. शरीर निकोप असेल तरच आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी जोपर्यंत तुमच्या वासना क्षीण होत नाहीत, जोपर्यंत संसारातील आसक्ती तुमची सुटत नाहीत, तोपर्यंत तुम्ही माझ्या पदापर्यंत येऊ शकत नाही. क्षत्रिय धर्माचे आचरण करते वेळी विचरस्वम महिम कामम मय्यावेशित मानसः अस्त्वेव नित्यदा तुभ्यम भक्तिर्मय्यन पायिनी. तू आता भगवंत मुचकुंद ऋषीला पुढचा उपदेश करीत आहे. तो आपले मन माझ्या ठिकाणी लाव आणि खुशाल या पृथ्वीवर राज्य कर, पृथ्वीवर राहा. तुझी अखंड भक्ती जी आहे ती नेहमी माझ्या ठिकाणी राहो. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. गीते आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये ही ओळ येते. तू मन हे मीची करी, तुझं मन जे आहे ते माझ्याच ठिकाणी अर्पण कर, प्रपन्न शरणागत हो. आणि माझ्या ठिकाणी तू जर मन अर्पण केलं तर मनातून जे फाटे फुटतात विषयाकडे, विषयाच्या सुखाकडे, संसाराकडे, ते सगळे फाटे आपोआप बंद होतील आणि मन जे हे अंतर्मुख होईल. आणि अंतर्मुख झाल्यानंतर माझं दर्शन तुला सहजपणे होईल. माझ्या भजनी प्रेम धरी, माझं भजन, माझं कीर्तन, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम या सगळ्या पायऱ्या यासाठी सांगितलेलं आहे की भगवंताच्या प्रती आपलं प्रेम दिवसागणिक वाढत राहो. आणि बज सर्वत्र नमस्कारी, जे जे भेटीचे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आणि भक्तीचे नियोगे
मानव निश्चय पावती. भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव हे ग्रंथी. भक्ती जी आहे तेच एक सरळ आणि सोपा मार्ग आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतो भक्ती ही सुळावरची पोळी आहे. तीसुद्धा फार सोपी नाही भक्ती. क्षात्र धर्मस्थितो जंतून निवधीर मृगयादिभिः समाहितस्तत्तपसा जह्यम घम मधुपाश्रिता. क्षत्रिय धर्माचे आचरण करते वेळेस तू राजा आहेस, क्षत्रिय धर्माचं तू आचरण करशील. पण एखादा क्षत्रिय जर शिकारीला जेव्हा जातो तेव्हा क्षत्रिय धर्म निभावण्यासाठी तो अनेक पक्ष्यांचा अनेक प्राण्यांचा वध करतोस. तसा तो वध केला आहेस, पण त्याचे पाप आता एकाग्रचित्ताने माझी उपासना करून ते पाप तू धुवून टाक. आचमन शब्द जो आहे आपण संध्येच्या वेळेस आचमन करतो. आच म्हणजे की जे पाणी आपण पितो त्याने आपल्या शरीराची शुद्धी होते. या सगळ्या उपासनेने शरीराची शुद्धी होते. आणि एकदा शरीराची शुद्धी झाली, मन जे आपलं शुद्ध झालं, तेव्हा भगवंताकडे ते वळायला सोपं जातं. जन्म अन्यंतरे राजन सर्वभूत सुरत्तमः भूत्वा द्विज वरस्त्वं वै माम उपैष्यसि केवलम. आता अजून एक आशीर्वाद दिला या मुचकुंद ऋषीला की पुढच्या जन्मी तू ब्राह्मण कुळात जन्म घेशील आणि सर्व प्राण्यांचा सुहृद होशील. सर्व प्राणी जे आहेत ते तुझ्यावर प्रेम करू लागतील आणि त्यांना तू सगळ्यात जवळचा वाटशील. असं तुझं पुढचा जन्म असणार आहे. जन्म अन्यंतरे राजन सर्वभूत सुहृद भूत्वा द्विजवरस्त्वं वै. तू ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेशील आणि मग पुन्हा मलाच प्राप्त होशील, माझ्या परमात्मा स्वरूपाला प्राप्त होशील, असं त्याने आशीर्वाद दिला. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या सिद्धी ज्या आहेत, अणिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य इशिता वशिता, या सगळ्या सिद्धी अष्टसिद्धी आणि नवनिधी म्हणजे निधी म्हणजे आपण जसं पैसा म्हणतो, निधी म्हणजे खूप निधी त्याने गोळा केला. त्याचं मोजमाप कसं करतो आपण, ते आकडे आहेत, खूप मोठे आकडे आहेत. त्याचं मोजमाप करताना पद्म महापद्म शंख मकर कच्छप मुकुंद कुंद नील आणि खर्व असं ते आकडे आहेत. तर हे सगळ्या गोष्टी तुला सहजपणे प्राप्त होतील, त्यासाठी मी तुला आशीर्वाद देतो, असं म्हणत हा 51वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे उत्तरार्धे मुचुकुंदस्तुतिर्नाम 51तमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता 52वा अध्याय जो आहे, आता भगवंताच्या विवाहाच्या सगळ्या कथा आहेत. द्वारकागमन, बलरामांचा विवाह, आधी मोठ्या भावाचा विवाह, आणि नंतर श्रीकृष्णांकडे रुक्मिणीचा संदेश घेऊन ब्राह्मणाचे येणे. पुढच्या वेळेस आपण पाहू. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता, आरती करे तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता, आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्माराम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी दल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता.
आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनि रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणाचाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिता. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय.